every businessman or woman, no matter what the business, no matter where the business, no matter what the size of the business, प्रत्येक जो व्यावसायिक, जो व्यापारी आहे, कोणत्याही प्रकारचा त्याचा बिझनेस असो, कोणत्याही प्रकारचा त्यांचा व्यापार असो, they will tell you that their success and failure depends on customer satisfaction. ते एक गोष्ट मात्र सांगतील की त्यांचं यश किंवा त्यांचा तोटा हा ह्यावरती अवलंबून आहे की ते ग्राहकाला किती संतुष्ट करतात. The business world believes that customer is always right. तो जो व्यावसायिक जे जग आहे ते नेहमी सांगत असतं की जो ग्राहक आहे तो नेहमी बरोबर असतो. In his book, The Empty Church, historian Thomas Reeves says about the modern church, and I want you to listen to that. आणि थॉमस रीव जे आहे ते जे आधुनिक मंडळी आहे, आधुनिक चर्च आहे, त्याबद्दल ते असं विधान करतात. He says that the modern Christianity tends to be easy, upbeat, convenient, and compatible. आणि ते म्हणतात की जे आधुनिक ख्रिस्तीपणा आहे तो सोपा जाणवतो आपल्याला, तो त्या ठिकाणी रोमांचाने भरलेला असतो आणि त्या ठिकाणी तो सोयीस्कर देखील वाटू लागतं. It does not require self-sacrifice or discipline or humility. त्या ठिकाणी बलिदानाची गरज नाही, त्या ठिकाणी नम्रतेची गरज नाही. There is no eternal perspective. There is no fear as well as love of God. त्या ठिकाणी जो अनंत काळचा दृष्टिकोन नाही, परमेश्वरा प्रत्यर्थ भय किंवा त्याबद्दलची प्रीती नाही. There is little guilt and no punishment. खूप कमी दोष भाव असतो आणि त्या ठिकाणी कोणत्याच प्रकारची शिक्षा नाही. And payoff in heaven is virtually certain. आणि अशा प्रकारचं ते जे स्वर्गात जाणं आहे, स्वर्गाचं जे दान आहे ते खात्रीशीर आहे. What we now might be best labeled consumer Christianity. ह्या अशा प्रकारची जी आधुनिक ख्रिस्तीपणा आहे त्याला आपण ग्राहक ख्रिस्तीपणा असं म्हणू शकतो. The cost is low and the customer satisfaction guaranteed. त्या ठिकाणी किंमत कमी आहे आणि ग्राहकाला संतोष अधिक आहे. Hard words, but let me repeat it so that it will sink into us again. कठीण शब्द आहेत पण मला पुन्हा ते उच्चारू द्या जेणेकरून ते आपल्या हृदयामध्ये पेरले जातील. What we now might be best labeled consumer Christianity. की ज्या प्रकारची आधुनिक ख्रिस्तीपणा आपण पाहतो त्याला आपण ग्राहक ख्रिस्तीपणा म्हणू शकतो. The cost is low and customer satisfaction seems guaranteed. किंमत कमी असते पण जो ग्राहकाला संतोष तो उच्च दर्जाचा असतो किंवा त्याची शाश्वती नक्कीच असते. See, if we were only customers of the Almighty God, जर आपण केवळ ग्राहकच राहिलो परमेश्वराचे जो अनंत काळचा परमेश्वर आहे, then we could select and choose whatever we would like to believe or do in our faith. त्यावेळेस आपण निवड करू शकतो की ज्या गोष्टी आम्हाला आवडत्या आहेत, आमच्या विश्वासासाठी ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्यांची आपण निवड करू शकतो. But that's not the idea we get from Jesus. पण येशू ख्रिस्तापासून आम्हाला अशा प्रकारची संकल्पना मिळत नाही. He pointed us to the cross and not to a spiritual checkout counter. आणि तो आम्हाला त्या ठिकाणी वधस्तंभाकडे नेत्र लावायला लावतो. This picking and choosing style of Christianity is not authentic Christianity. ह्या प्रकारची अशी ज्या वेळेस आपण निवड करतो आणि काही गोष्टी टाकून देतो ती खरी खुरी ख्रिस्तीपणा नाही आहे. It can be called cafeteria Christianity. त्याला आपण कॅफेटेरिया ख्रिस्टियानिटी असं म्हणू शकतो. See, because when you go to a cafeteria or a coffee shop, ज्या वेळेस आपण कॅफेटेरियामध्ये जातो किंवा कॉफीच्या शॉप मध्ये जातो, you go there for break, you choose what you want and you seek immediate pleasure. त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी ब्रेक साठी तिकडे जातो आणि जे आम्हाला लवकरात लवकर सुख देईल अशा गोष्टी आपण घेतो. This is not following Jesus. ह्याचा अर्थ असा नाही की आम्ही ख्रिस्ताच्या मागे जात आहोत. Lord Jesus did not call us to turn us to spiritual actors and actresses. प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला
आत्मिक कलाकार बनण्यासाठी पाचारण केलं नाही, but He called us, He chose us to transform us into His likeness. पण त्याने आमचं पाचारण केलं आहे की जेणेकरून आमचं रूपांतर होईल त्याच्या प्रतिमेमध्ये. That is why every faithful Christian will go through two kinds of spiritual sufferings. त्यामुळे प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती दोन प्रकारच्या आत्मिक छळातून जाईल. Firstly, a faithful Christian will go through lifelong repentance. ख्रिस्ती व्यक्ती त्याच्या संपूर्ण आयुष्य क्रमामध्ये तो पश्चातापातून जाईल. And we meditated on that last week. आणि त्यावरती आपण मनन केलेलं आहे मागच्या आठवड्यामध्ये. Today we will look at the second spiritual suffering. आज आपण दुसरं जे आत्मिक छळ आहे, त्रास आहे, त्याच्याकडे पाहणार आहोत. And that is, a faithful Christian will experience the feeling of forsaken by God. एक विश्वासू ख्रिस्ती व्यक्ती जो आहे तो अनुभवणार आहे अशा प्रकारची भावना की त्याला वाटेल की तो देवापासून दुरावला आहे. I think the best way to begin dealing with this subject is by remembering the saying of our Lord Jesus on the cross. आणि ह्या विषयावरती मनन करण्यासाठी उत्तम आहे की आपण प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या वधस्तंभावरती जे शब्द उच्चारले त्यावरती आपण मनन करावा. The fourth cry, as is recorded in Matthew 27:46 and Mark 15:34. मत्तय 27:46 मध्ये आणि मार्क 15:4 मध्ये जे शब्द आम्हाला पाहायला मिळतात. The fourth saying of on the cross, our Savior saying, Eli, Eli, lama sabachthani. चौथा जे शब्द प्रभू येशू ख्रिस्ताने उच्चारले त्या वधस्तंभावरती, एलोई एलोई लमा सबक्थानी. And it means, my God, why have you forsaken me? त्याचा अर्थ आपण जाणतो की माझ्या देवा तू माझा त्याग का केला आहेस. On the cross, Jesus did not cry about the pain of the nails. त्या वधस्तंभावरती प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी रडला नाही की त्याला होणाऱ्या त्या खिळ्यांपासून ज्या वेदना होत्या, or the agony of the thorns on his head. किंवा तो त्याला जो त्या ठिकाणी खूप त्रास होत होता तो मुकुट जो काटेरी मुकुट होता त्यामुळे, or the shame of the nakedness. किंवा त्याला ती नग्नपणामुळे होणारी लाज. But this was his despair. पण हा त्याचा हताशपणा होता. My God, why have you forsaken me? माझ्या देवा तू माझा त्याग का केला आहेस. All suffering, whether it is mental or physical, सर्व प्रकारचा जो त्रास आहे तो मानसिक असो का शारीरिक असो, whether it is a crumbling marriage or a failing business, ते कदाचित विवाहामध्ये त्या ठिकाणी तुटणारा विवाह असू द्यात किंवा व्यवसायामध्ये तोटा आलेला असू द्या, or it is handling a rebellious child, किंवा एक बंड असलेला मूल सांभाळणं. all suffering has tendency to isolate. प्रत्येक जो त्रास आहे त्याच्यामध्ये ही क्षमता असते की विभाजन करणं किंवा दूर नेणं. You begin to live in different world of sounds and colors and interests. तुम्ही एक अशा वेगळ्या प्रकारच्या जगामध्ये राहू लागता. त्या ठिकाणी वेगळे रंग आहेत, वेगळा आवाज आहे, वेगळ्या प्रकारचं वातावरण आहे. There is frustration with life and circumstances. त्या ठिकाणी वैताग येतो जीवनाकडे पाहण्याच्या वेळेस. There is confusion regarding God. देवाबद्दल गोंधळ असतो. Your trouble touches and shapes every moment of your existence. आणि तुम्ही त्या ठिकाणी गोंधळलेले असतात. त्या ठिकाणी काहीतरी विचित्र घडत असतं. It casts shadow over each part of your daily life. तुमच्या दैनंदिन जीवनाच्या प्रत्येक भागामध्ये त्या ठिकाणी सावली येत असते. Sometimes it erupts as anger over unrelated events. वेगवेगळ्या त्या संबंधित नसलेल्या घटनांवरती देखील आपण क्रोधित होऊन जातो. Or sometimes people turn themselves and are disinterested with everything or with every other people. अशा वेळेस लोक त्या ठिकाणी त्यांची पाठ फिरवतात आणि प्रत्येक इतर व्यक्तींपासून, इतर कार्यक्रमांपासून स्वतःला ते विभक्त करतात.
The despair is not whether things will turn out for good. हताशपणा असा नाही की ज्या गोष्टी आहेत त्या चांगल्यामध्ये परिवर्तित होतील की नाही. It is not about the question whether deliverance will come. हा असं नाही की प्रश्न ते हाताळतात की त्यांची सुटका होईल की नाही. But is caused by the feeling that it seems I have lost contact with God. पण ते ह्यामुळे अशा प्रकारच्या भावना येत असतात की माझा देवाबरोबरचा जो संपर्क आहे, जो संबंध आहे, तो कदाचित तुटलेला आहे. I can't sense His presence. मला त्याची उपस्थिती जाणवत नाही I can't get hold of Him. आणि मी त्याला धरू शकत नाही. You feel separated from God. आणि तुम्हाला असं वाटतं की तुम्ही त्याच्यापासून विभक्त झाला आहात. And this isolation from God leads to loneliness. आणि हा जो विभक्तीपणा आहे त्याचा अनुभव तो आम्हाला एकांतात घेऊन जातो. The presence of the friends does not help. आजूबाजूला असलेले मित्र त्यांचा उपयोग होत नाही. You remember the suffering of Job? तुम्हाला आठवतो इयोबाचा जो त्रास सहन करणं. His friends could not understand Job's trouble. त्याच्या मित्रांना समजू शकले नाही त्याचे मित्र इयोब कोणत्या त्रासातून जात होता. And therefore the presence of his friends only increased his loneliness. त्यामुळे त्याच्या मित्रांची उपस्थितीमुळे इयोबाला अधिकच एकांत वाटू लागलं. I have seen my friends मी माझे मित्रांना पाहिलं आहे who have lost their child or husband sit in a Sunday morning worship service. आणि ते त्यांच्या लेकरांना गमावलेले आहेत किंवा त्यांच्या पतीला गमावलेले आहे आणि अशा वेळेस ते ज्यावेळेस संडेच्या उपासनेसाठी येतात, उपासना वर्शिप चालू असताना And they are sitting in the midst of joyful shouts and clapping of the congregation. आणि ज्यावेळेस संपूर्ण जे कॉंग्रिगेशन आहे, मंडळी आहे, त्या ठिकाणी आनंदाने उल्हासात गीत गात असतात. They are clapping and maybe jumping, but they are sitting alone. संपूर्ण मंडळी जरी त्या ठिकाणी आनंदामध्ये उल्हासामध्ये स्तुती करत असेल, पण ते व्यक्ती ते एकांताच बसले आहेत. It looked like the joy of the other worshippers only increases their loneliness. असं कदाचित होऊ शकतं की त्यांच्या आजूबाजूला असलेल्या जे उपासक आहेत त्यांच्यामुळे त्यांना त्यांचा एकांतपणा अधिकच तीव्रपणे जाणवत असेल. I believe that is the kind of a believer who is the author of Psalm 42. आणि मला असं वाटतं की तशा प्रकारचा जो विश्वासणारा आहे तो कदाचित लेखक असेल स्तोत्र 42 चा. Look at verses 3, 4 and 5. 3, 4 आणि 5 वचन पाहूयात आपण. My tears have been my food and day and night, while people say to me all day long, where is your God? तुझा देव कोठे आहे असे ते मला सतत म्हणतात, म्हणून अहोरात्र माझे अश्रू माझा आहार झाले आहेत. These things I remember as I pour out my soul. आणि ह्या गोष्टी मला आठवतात ज्या वेळेस माझा जीव हलाक होत आहे. How I used to go to the house of God under the protection of the mighty one with the shouts of joy and praise among the festive throng. लोकसमुदाय सण करीत तेव्हा त्यांच्या मेळ्याबरोबर मी कसा चाले आणि आनंदोत्सव व देवस्तवन यांचा गजर चालला असता देवाच्या मंदिराकडे त्यास मी कसा मिरवित नाही. Why, my soul, are you downcast? हे माझ्या जीवा तू का खिन्न झाला आहेस? Why so disturbed within me? तू आतल्या आत का तळमळत आहेस? I believe the greatest loneliness मला असं वाटतं की जे सर्वात मोठा एकांतपणा आहे is not caused by the isolation from the family, from the friends and society. त्याचं कारण हे नाही की आम्ही विभक्त होत आहोत आमच्या कुटुंबापासून, आमच्या मित्रगणांपासून, समाजापासून, but by the suspicion that you have been abandoned by God. पण अशा प्रकारची ज्या वेळेस भावना उत्पन्न होते की तुम्हाला देवाने त्यागला आहे. You know, when we think of the darkness, despair and depression, ज्यावेळेस आपण विचार करतो अंधकाराचा, हताशपणाचा, are these valid spiritual experiences? आणि हे जे अनुभव आहेत हे खरेखुरे आत्मिक अनुभव आहेत का? Look what prophet Isaiah says.
आणि पाहूयात यशया संदेष्टा काय म्हणतो. In Isaiah chapter 50, verse 10. यशया 50 10 वचन. Isaiah 50, verse 10. यशया 50 10. Who among you fears the Lord and obeys the word of his servant? परमेश्वराचे भय बाळगून त्याच्या सेवकाचे ऐकणारा असा तुमच्यामध्ये कोण आहे. Let the one who walks in the dark, who has no light, trust in the name of the Lord and rely on their God. जो अंधकारात चालतो, ज्याला प्रकाश मिळत नाही, त्याने परमेश्वराच्या नामावर भाव ठेवावा, आपल्या देवाचा आश्रय करावा. Think about this prophet. विचार करा या संदेष्टाबद्दल. Is he not the prophet who saw the holiness of God? हाच तो संदेष्टा नाही का ज्याने परमेश्वराचं पावित्र्य पाहिलं. Is he not the one who prophesied about the coming of our Lord Jesus 600 years prior? हाच तो संदेष्टा नाही का ज्याने प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याची घोषणा 600 वर्षांच्या आधी केलेली. And yet this Isaiah who walks so closely with God, आणि हाच तो यशया आहे जो इतका जवळ देवाबरोबर चालत होता. he recognizes that the believers will go through times in life when they see all around is only darkness. तो हे ओळखत होता की विश्वासणारे त्यांच्या असे काही दिवस येतील की ज्या वेळेस त्यांना फक्त अंधकारच दिसेल आजूबाजूला. The picture Isaiah portrays here जो चित्र वर्णन करत आहे यशया ह्या ठिकाणी is that of a man on a journey. की तो असा एक व्यक्ती आहे जो प्रवासामध्ये आहे. As he walks, आणि जसा तो चालतो, light suddenly withdrawn and darkness rushes in. प्रकाश अचानकपणे हिरावून घेण्यात येतो आणि त्या ठिकाणी काळोख चहू बाजूला पसरत आहे. When there is light, ज्या वेळेस प्रकाश असतो, you know where you are. You can see where you are going. तुम्हाला ठाऊक आहे की तुम्ही कोठे आहात, तुम्ही कोठे चालले आहात. You can see the obstacles. You can read the road signs. आणि तुम्हाला त्या ठिकाणी अडथळे दिसू लागतात. तुम्हाला त्या रस्त्यावरचे जे चिन्ह आहे ते तुम्ही पाहू शकता. You know how far it is to the end of your journey. तुम्हाला ठाऊक आहे की तुम्हाला किती अजून दूरवर जायचं आहे तुमचा प्रवास शेवटपर्यंत येत असताना. When there is light, there is knowledge, there is assurance. ज्यावेळेस प्रकाश असतो त्या ठिकाणी ज्ञान असतं, त्या ठिकाणी समज असतो. But in darkness, you have none of these things. पण अंधकारामध्ये ह्या कोणत्याच गोष्टी तुमच्या जवळ नसतात. You feel alone. तुम्हाला एकटं वाटू लागतं. You feel abandoned and forgotten. तुम्ही त्यागलेले असा अनुभव तुम्हाला वाटू लागतो. Theologians have a term for this. आणि जे अभ्यासक आहेत त्यांच्याकडे एक शब्द आहे यासाठी. Deus absconditus. Deus abscondicus. It means the God who is hidden. त्याचा अर्थ असा जो देव जो लपलेला आहे. It was John of the Cross who in the 16th century described it as the dark night of the soul. जॉन ऑफ द क्रॉस हे 16व्या शतकात त्याचं असं वर्णन करतात की ती काळोख रात्र जीवाची. In that phase of life, त्या प्रकाशाच्या ज्यावेळेस पडतो, we praise and sing, but it fails to move us. त्यावेळेस आम्ही स्तुती करू लागतो पण ते आम्हाला हलवू शकत नाही. You worship, but you feel nothing, you sense nothing. तुम्ही उपासना करता पण तुम्हाला कोणतीच गोष्ट अनुभवत नाही. You pray, but the word seems empty. तुम्ही प्रार्थना करता पण ते शब्द पोकळे वाटू लागतात. It seems like the prayer does not go beyond the ceiling, but only echo in the room. असं वाटतं की जी प्रार्थना आहे ती तुमच्या छताच्या वर जात नाही पण फक्त घुमत राहते त्या घरामध्ये. You turn to the word of God desperately looking for assurances. तुम्ही देवाच्या वचनाकडे त्या ठिकाणी पाहू लागता काहीतरी तुम्हाला शाश्वती मिळावी. And you get nothing. आणि तुम्हाला त्यातून काहीच प्राप्त होत नाही. We seek fellowship with other Christians. आपण इतर ख्रिस्ती लोकांबरोबर सहभागिता घेण्याचा प्रयत्न करतो.
And you only discover egoism and selfishness. आणि तुम्हाला फक्त स्वार्थच कदाचित दिसत असेल किंवा त्या ठिकाणी अहंकार दिसत असेल. They make you feel lonely. काही लोक असतात जे आम्हाला असं एकांतपणा जाणवू लागतो त्यांच्या सहवासात. We question, we doubt, we struggle, but nothing helps. आम्ही प्रश्न विचारतो, आम्हाला शंका येते, पण कोणतीच गोष्ट मदतीची होत नाही. It just seems like God is hidden from us. असं वाटतं की देव आमच्यापासून लपलेला आहे. In my mind, I know God is present. माझ्या मनामध्ये मला माहिती आहे की परमेश्वर उपस्थित आहे. That God will never leave me nor forsake me. की परमेश्वर मला कधी सोडणार नाही किंवा टाकणार नाही. But in my heart, I still sense His absence. पण माझ्या हृदयामध्ये त्याची ओढ मला लागलेली असते आणि मी जाणू शकतो की तो माझ्या आजूबाजूला नाही आहे. I have several friends around the world who are faithfully following Christ. माझे कित्येक मित्रगण आहेत संपूर्ण जगामध्ये जे विश्वासपूर्वक ख्रिस्ताच्या मागे चाललेले आहेत. When they lost their children, ज्यावेळेस त्यांचे लेकरांना त्यांनी गमावलं, all the theological correctness did not make sense. संपूर्ण शास्त्राचे बरोबरपणा त्या ठिकाणी त्यांना समजूत घालू शकली नाही. At such times you experience such a spiritual dryness. अशा वेळेला तुम्हाला इतका आत्मिक त्या ठिकाणी कोरडेपणा जाणवू लागतो. Every dream that rises immediately dies at the same moment. प्रत्येक जे स्वप्न तुमच्या हृदयामध्ये उगण्याचा प्रयत्न करतं ते तुरंतच मरण पावतं. The biblical image for these experiences of forsakenness is the desert. जे शास्त्रामध्ये आपल्याला जे चित्र अशा प्रकारच्या एकांतपणाचं वर्णन करण्यासाठी वापरण्यात येते ते म्हणजे अरण्य. It is a perfect image for such a dry, barren and burnt out life. ते योग्य चित्र आहे की अशा प्रकारचं रिकामं, अशा प्रकारचं पोकळ, अशा प्रकारचं त्या ठिकाणी कोरडं जीवनाचं प्रतीक. And when you go through that experience, ज्यावेळेस तुम्ही त्या अनुभवातून जाता, you feel like saying what David said in Psalm 13:1. आणि तुम्ही तेच उच्चारता जे दाविदाने उच्चारलं स्तोत्र 13:1 मध्ये. How long, Lord, will you forget me forever? हे परमेश्वरा तू मला कोठवर विसरणार सर्व काळ How काय? long? How long will you hide your face from me? तू मजपासून आपले मुख कोठवर लपवणार? Or as in Psalm 22:2. ना की आणखी 22 स्तोत्रामध्ये दुसऱ्या वचनामध्ये, My God, I cry out to you by day, but you do not answer. माझ्या देवा दिवसा मी धावा करीतो तरी तू ऐकत नाहीस. I cry out to you by night, but I find no rest. रात्रीही धावा करीतो तरी मला चैन पडत नाही. Those are the moments when you begin to wonder if there is a God to answer. हे काही क्षण असतात ज्यावेळेस आपण विचार करू लागतो की त्या ठिकाणी प्रभू आहे का जो आम्हाला उत्तर देणार आहे. This was the experience of David, whom God called as a man after my own heart. हा अनुभव दाविदाचा, ज्याला परमेश्वर म्हणतो की माझ्या मनाच्या जवळचा व्यक्ती. These experiences of desert in the soul आणि हे जे अनुभव आहेत ते आपण पाहिले, have come and will come to all of us. ते येतील आणि ते आम्हापैकी प्रत्येकाला येतील. When the soul goes through the desert experiences, ज्यावेळेस आमचा जीव अशा प्रकारच्या अरण्याच्या अनुभवातून जातो, we learn at least two things. 2 गोष्टी आपण ह्यातून शिकतो. Firstly, we learn the discipline of silence. आपण शिकतो की ते स्तब्धतेचा शिकवण किंवा शिस्त. We learn to be still and focus on God. आपण शिकतो की त्या ठिकाणी आपण शांत राहावं आणि परमेश्वरावरती लक्ष केंद्रित करावं. For some of us, Christian life is all about sounds and light. आम्हापैकी कित्येकांसाठी ख्रिस्ती जीवन जे आहे ते आवाजाप्रमाणे आहे किंवा त्या प्रकाशाप्रमाणे आहे. It's all about glory, it's all about might.
आणि ते म्हणजे त्या ठिकाणी गौरवासारखं आहे किंवा सामर्थ्यासारखं आहे. Oftentimes we are like Elijah. कित्येक वेळेस आपण एलियाप्रमाणे असतो. We are looking for God in the we are not looking for God in the powerful manifestations and glory. आपण देवाचा शोध त्या ठिकाणी मोठ्या अलौकिक गोष्टींमध्ये, चमत्कारांमध्ये, गौरवी गोष्टींमध्ये करण्याचा प्रयत्न करतो. But in 1 Kings 19, पण पहिले राजे 19 मध्ये God did not reveal himself in powerful wind. परमेश्वराने त्याला मोठ्या वाऱ्यामध्ये प्रदर्शित केलं नाही स्वतःला. He did not reveal himself in the earthquake or in the fire. त्याने भूकंपामध्ये किंवा त्या अग्नीमध्ये देखील स्वतःला प्रदर्शित केलं नाही. But in gentle whisper. पण एका हळुवार आवाजामध्ये त्याने स्वतःला प्रकट केलं. In the midst of the turmoils of the nations. आणि राष्ट्रांच्या त्या ठिकाणी होत असलेल्या उतार चढावामध्ये God says to the songwriter of Psalm 46:10. 46 स्तोत्र ज्यांनी लिहिलं आहे त्या लेखकाला परमेश्वर म्हणतो, Be still and know that I am God. शांत रहा आणि हे जाण की मी परमेश्वर आहे. As you go through this kind of desert experience, आपण अशा प्रकारच्या अरण्याच्या स्वभावातून जात असताना you come to a place आपण अशा ठिकाणी येतो where you are less impressed by big building, big budget, big production, big miracles. It does not impress you anymore. त्यावेळेस तुम्हाला जास्त इच्छुकता होत नाही ज्यावेळेस तुम्ही मोठ्या बिल्डिंग्स पाहता, मोठे चमत्कार पाहता, मोठ्या गोष्टी पाहता. We praise God for them, but it does not impress us. आणि ह्या गोष्टींबद्दल आपण परमेश्वराचे आभार मानतो, त्याची स्तुती करतो, पण त्यांच्यामुळे आम्ही आकर्षित होत नाही. To receive the gracious remarks of people, आणि लोकांपासून मिळणारे जे चांगले स्तुतीचे जे शब्द आहेत, to be praised by others is wonderful. इतरांनी आमचं स्तुती करावं ते खूप चांगली गोष्ट आहे. But a soul which goes through that desert, these things does not move them anymore. पण जो जीव त्या अरण्याच्या अनुभवातून जातो ह्या गोष्टींमुळे तो त्या ठिकाणी हलत नाही. The only aspect that impresses us आणि फक्त एकच गोष्ट बाब जी त्या ठिकाणी आकर्षित करते किंवा इम्प्रेस करते is God and nothing else. ती म्हणजे परमेश्वर आणि दुसरी कोणतीच गोष्ट नाही. Secondly, during when the soul goes through the desert, आणि दुसरी जी गोष्ट आहे ज्यावेळेस आमचा जीव त्या अरण्यातून जातो, we learn that faith is not feeling. त्यावेळेस आम्हाला हे जाणीव होतं की विश्वास जो आहे तो फक्त भावनाच नाही, but it is trust in the character of God. पण तो म्हणजे असा भरोसा परमेश्वराच्या चरित्रावरचा असलेला. God is always present with us. परमेश्वर सदैव उपस्थित असतो. But there are times when he withdraws our consciousness of his presence. पण अशा काही वेळ असते ज्या वेळेस त्याची ती उपस्थितीची जाणीव तो आमच्यापासून काढून घेतो. Let me explain it. ते मला वर्णन करू द्या. I know of a lady who met with an accident. मला एक स्त्री माहिती आहे जिचा अपघात झाला She recovered completely. आणि ती पूर्णपणे बरी झाली. But her tongue lost much of the sensitivity to taste. पण तिची जी जीभ आहे तिला आता तिला संवेदनशील राहिली नाही. She eats food, but oftentimes she does not feel the taste of it. ती अन्न खाते पण तिला त्याची चव जाणवत नाही. Similarly, when our soul goes through the desert, त्याच प्रकारे ज्यावेळेस आमचा जीव त्या अरण्यातून जातो, it is not that we disbelieve in God. असं नाही की आम्ही परमेश्वरावरती विश्वास ठेवत नाही, But we more profoundly we begin to wonder, who is this God whom we believe in? आणि मग आम्ही विचार करू लागतो की हा जो देव परमेश्वर तो नेमका कोण आहे ज्यावरती आम्ही भरोसा ठेवत आहोत. We become unsure of ourselves. आम्ही स्वतःबद्दल खात्री करू शकत नाही. God is not absent. परमेश्वर त्या ठिकाणी गैरहजर नाही आहे. But he only withdraws our consciousness of his presence. पण त्याच्या उपस्थितीची जाणीव फक्त तो आमच्यापासून हिरावून घेतो. In those moments, आणि त्या क्षणांमध्ये
We learn that faith is not feeling. त्यावेळेस आम्हाला जाणीव होते की विश्वास जो आहे तो फक्त एक भावनाच नाही आहे, But it is trust in the character, the unchanging character of God. पण न बदलणाऱ्या परमेश्वराच्या चरित्रावरती असलेला जो भरोसा आहे तो म्हणजे विश्वास आहे. Let me now share quickly how has God's people dealt with their desert experiences. मला लवकरात सांगू द्या की कशा प्रकारे परमेश्वराच्या लोकांनी त्यांच्या त्या अरण्याच्या अनुभवाला सामोरे गेले. What do you do when you feel forsaken by God? तुम्ही काय करता ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की देवाने तुम्हाला टाकून दिलं आहे? Firstly, let us understand this is part of spiritual journey. पहिली गोष्ट हे ध्यानात ठेवूयात की हा आमच्या आत्मिक जीवनाच्या प्रवासाचा एक भाग आहे. Saints through the ages have trod this dark road before us. आणि आमच्या आधी जे संत होऊन गेले ते देखील ह्या अनुभवातून गेलेले आहेत. Think of the Moses in desert, आणि पाहूयात की मोशे ज्यावेळेस अरण्यात होता, or Elijah hiding in the cave, आणि किंवा एलिया त्या गुफेत लपलेला, or Mary watching at the foot of the cross Jesus die on the cross. किंवा मरिया प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या क्रूस खांबाच्या पायथ्याशी पाहत होती की प्रभू मरत असताना, Or Paul in the prison. किंवा पाऊल तुरुंगात. The experience of abandonment is come to every saint. त्यागून दिलेल्याचा जो अनुभव आहे तो प्रत्येक संताला होतो, And it is unique to each and every person. आणि तो प्रत्येक व्यक्तीसाठी विशिष्ट असतो, It is tailor-made for your spiritual journey. आणि तो तुमच्या विश्वासाच्या प्रवासासाठी विशिष्ट आहे. When it will come, how it will come, only the Holy Spirit knows. तो कधी येईल आणि तो कसा येईल फक्त त्या पवित्र आत्म्यालाच ठाऊक असतं. Now it is also true. आणि हे देखील सत्य आहे. In your earlier years with Christ, आणि तुमच्या सुरुवातीच्या ज्या दिवसांमध्ये किंवा वर्षांमध्ये ख्रिस्तासमवेत you feel pampered by unusual graces of the Spirit, just like a new baby is cuddled and pampered. आणि एका नवजात शिशूला ज्या प्रकारे काळजी घेण्यात येते, त्याच्या जवळ त्याला घेण्यात येतं, तशा प्रकारचा अनुभव आम्हाला देखील होत असेल. त्या कृपेची वृष्टी आमच्यावरती होत असेल सुरुवातीच्या काळामध्ये. And oftentimes the deepest experiences of alienation and separation from God, it comes for those who have walked far with the Lord and are closer, much closer to Him. आणि असे जे लोक आहेत जे देवाबरोबर विश्वासाचा जो प्रवास त्यांनी खूप लांबवरचा केलेला आहे, ते त्याच्या अधिक जवळ गेलेले आहे, आणि अशा लोकांना तो त्यागाचा अनुभव किंवा तो एकांताचा अनुभव त्यांना होऊ लागतो. People of God, this is part of spiritual journey. देवाच्या लोकांनो की हा जो अनुभव आहे हा विश्वासाच्या त्या आत्मिक प्रवासाच्या एक भाग आहे. It is to be expected. आणि त्याची अपेक्षा आम्ही केलीच पाहिजे. Secondly, दुसरी बाब, when you don't know what to do, ज्यावेळेस तुम्हाला माहिती नाही की काय केलं पाहिजे, do what you know to do. तुम्ही तेच करा जे तुम्हाला माहिती आहे केलं पाहिजे. When the lights go out, ज्यावेळेस जे लाईट निघून जातात, our immediate reaction is to stop still. आणि त्यावेळेस आमचं जे रिॲक्शन असतं की त्या ठिकाणी स्तब्ध राहणं. But not in our spiritual journey. पण आमच्या आत्मिक जीवनामध्ये प्रवासामध्ये तसं नाही. Remember in Isaiah 50:10, आणि आपण आठवण करूयात की यशिया 50:10 मध्ये, let the one who walks in darkness, who has no light, आणि जो त्या ठिकाणी अंधकारात चालतो, ज्याला प्रकाश मिळत नाही, trust in the name of the Lord and rely on their God. त्याने परमेश्वराच्या नामावरती भाव ठेवावा, आपल्या देवाचा आश्रय करावा. Or simply put, keep walking. आणि थोडक्यात म्हणायचं गेलं तर तुम्ही चालतच राहा, Keep praying. प्रार्थना करतच राहा, Keep reading the Bible. शास्त्र वाचतच राहा, Keep witnessing to others. इतरांना साक्ष देतच राहा, Keep going to church. चर्चला जात राहा, Keep singing praises. परमेश्वराची स्तुती गात राहा. Satan will whisper in your ears,
that God स- is not reachable. सैतान तुमच्या कानात असे बोलेल की देवापर्यंत तुम्ही पोहोचूच शकत नाही. The devil will discourage you from seeking God. सैतान तुम्हाला त्या ठिकाणी निराश करण्याचा प्रयत्न करेल देवाच्या जवळ जाण्यापासून. But in those moments, keep walking. पण त्या क्षणांमध्ये चालत राहा. Firmly say to yourself, तुम्ही स्वतःला त्या ठिकाणी खात्रीशीरपणे असं बोला, I do not understand what God is doing or even where God is. मला हे समजत नाही की देव काय करत आहे आणि देव कुठे आहे तेही मला समजत But नाही. I know that out of this all, He is going to bring something good. पण मला एवढं माहिती आहे की माझा परमेश्वर काहीतरी चांगलं नक्कीच करणार आहे. This is trust. हाच तो भरोसा आहे. The trust in the confidence in the character of God. हे देवावरती असलेला भरोसा, देवाच्या चरित्रावरती असलेला भरोसा. What we learn to do in the light of God's love, आणि जे आम्ही शिकतो की देवाच्या त्या प्रीतीच्या प्रकाशामध्ये we also do in the dark of God's absence. आम्ही त्याच गोष्टी करतो की त्या देवा ज्या वेळेस आम्हाला जाणव होत नाही की देव आमच्या जवळ आहे त्या अंधकारामध्ये. Let us understand firstly that this is part of spiritual journey. एक लक्षात घेऊयात की हा आमच्या आत्मिक प्रवासाचा एक भाग आहे. Secondly, when you don't know what to do what you know to do. आणि ज्या वेळेस आम्हाला त्या ठिकाणी समजत नाही काय करावं, आम्हाला जे माहिती आहे आम्ही तेच केलं पाहिजे. Do not stop, keep walking. तुम्ही थांबू नका, पण चालत राहा. Thirdly, तिसरी गोष्ट, do not be silent. त्या ठिकाणी शांत राहू नका. If we learn anything from Job and Jeremiah and David and our Lord Jesus, जर आम्हाला कोणती गोष्ट शिकण्यात येते इयोबाकडून, इर्मयाकडून, दाविदापासून किंवा आमच्या प्रभू येशू ख्रिस्तापासून, that it is right and essential to express the pain of our souls. की हे योग्य आहे आणि महत्वाचं आहे की आमच्या जीवाला असणाऱ्या वेदना त्यांचं आम्ही वर्णन करावं. Pour out our lament before God. आमचा जो विलाप आहे तो देवा पुढे आम्ही सादर करूयात. God is not looking at makeups, परमेश्वर त्या मेकअप कडे पाहत नाही, but He is looking at the real cry of the heart. पण तो आमच्या हृदयाची त्या आरोळीकडे पाहत आहे. That's what moves Him. आणि तेच त्याला आवडतं. Look at the psalmists who were ancient singers. आणि पाहूयात की ते जे स्तोत्रकर्ते ज्यांनी स्तोत्र लिहिले, जे गीतकार होते, They really knew how to complain. आणि त्यांना माहिती होतं की कशा प्रकारे त्यांनी त्यांचा विलाप सादर करावा परमेश्वराला, How to pour out their anxiousness and their frustration. आणि कशा प्रकारे त्यांचा वैताग, कशा प्रकारे त्यांची काळजी आणि चिंता परमेश्वराला सादर कराव्यात. These singers can guide our lips into prayer when we dare not pray alone. आणि हे गीतकार जे आहेत ते आम्हाला मार्गदर्शन देऊ शकतात की कशा प्रकारे आम्ही आमचा विलाप परमेश्वरापुढे न्यावा. They expressed reverence as well as disappointment. आणि त्यांनी त्या ठिकाणी आदर देखील सादर केला आणि त्या ठिकाणी त्यांची नैराश्य देखील सादर केली. Look at Psalm 88:13 and 14. स्तोत्र 88 13 आणि 14 पाहूयात. Psalm 88 verses 13 and 14. स्तोत्र 88 13 आणि 14. But I cry to you, Lord, in the morning my prayer comes before you. मी तर हे परमेश्वरा तुझा धावा करीतो, प्रातः काळी माझी प्रार्थना तुझ पुढे सादर होते. Why, Lord, do you reject me and hide your face from me? हे परमेश्वरा तू माझ्या जीवाचा त्याग का करीतोस, तू आपले मुख मजपासून का लपवितोस. Walter Brueggemann, the Old Testament scholar, asks, वॉल्टर ब्रुगमन हे जे जुन्या कराराचे अभ्यासक आहेत त्यांनी असं विचारलं, what is a psalm like this doing in the Bible? अशा प्रकारचं स्तोत्र शास्त्रामध्ये त्याचा काय उपयोग आहे. What is this psalm doing in our Bible? हे स्तोत्र आमच्या पवित्र शास्त्रामध्ये का आहे. Answering his own question, he says,
त्यांच्या प्रश्नाला स्वतःच उत्तर देत ते असं म्हणतात. It is there because life is like that. ते स्तोत्र त्या ठिकाणी आहे कारण आमचं जीवन तशाच प्रकारे आहे. These poems are supposed to speak to all of our life and not just parts of it. आणि हे जे शब्द आहेत ते आमच्या संपूर्ण जीवनाशी निगडीत आहेत, ना की आमच्या जीवनाच्या कोणत्या भागाशी निगडीत आहेत. These are not depressing psalms, these are expressing psalms. हे काही निराशजनक स्तोत्र नाहीत, हे वर्णन करणारे स्तोत्र आहेत. Mother Teresa is revered as a missionary to India's poorest of the poor. मदर तेरेसाला आपण ओळखतो की भारतातल्या गरीबातल्या गरीबांपर्यंत पोहोचणाऱ्या त्या सेविका. Her close relationship with God seems obvious. आणि त्यांचं जे देवाबरोबरचा घनिष्ठ संबंध आपल्याला नक्कीच दिसून येतो. By her willingness to undergo incredible hardship. आणि त्यांची जी इच्छा होती की भयानक त्रासातून संकटातून त्या गेल्या. And to love those kind of people whom their families have abandoned to die. अशा प्रकारच्या लोकांवरती प्रीती करणं की त्यांच्या कुटुंबांनीच त्यांना सोडलं आहे मरण्यासाठी. She was always known for that simple smile that cheered up the saddest souls whom she ministered. आणि तिला तिची ओळख होती की ती कशा प्रकारे स्मित हास्य द्यायची त्या ज्यावेळेस लोकांपुढे ती यायची. But only a handful of clergy counselors know that she often felt the feeling of abandonment by God. आणि फक्त खूपच कमी ते जे याजक होते तिच्या संवेद जे काउन्सिलर्स होते त्यांना माहिती आहे की ती कशा प्रकारचे दुःख तिच्या हृदयातलं दुःख ती त्यांच्या वेळेस व्यक्त करायची त्यांच्या जवळ. In her private writing she has repeatedly written. आणि तिच्या त्या प्रायव्हेट लिखाणामध्ये तिने कित्येक वेळेस सतत असं लिहिलं आहे. Let me read a few statements. आणि काही विधान मला वाचू द्या तिचे. Once she wrote, एकदा असं तिने लिहिलं, I am told God lives in me. मला असं सांगण्यात आलंय की परमेश्वर माझ्यामध्ये राहतो. Yet the reality of darkness and coldness and emptiness is so great that nothing touches my soul. पण जी वास्तविकता आहे अंधकाराची, जी वास्तविकता आहे पोकळेपणाची, ती इतकी तीव्र आहे, खरी आहे माझ्या जीवनामध्ये की मला कोणतीच गोष्ट जाणवत नाही. At another point she wrote, आणि दुसऱ्या एका बाजूला तिने लिहिलं, I want God with all the power of my soul and yet between us there is a terrible separation. आणि मला माझ्या संपूर्ण जीवाच्या सामर्थ्याने परमेश्वराची गरज आहे, पण तरी देखील आमच्या दोघांमध्ये कितीतरी विभक्तता आहे, कितीतरी मोठा त्या ठिकाणी दुरावा आहे हे मला जाणवतोय. And again she wrote, आणि आणखी तिने लिहिलं, Heaven from every side is closed. स्वर्ग जो आहे तो प्रत्येक बाजूने बंद आहे. These are not statements of doubt. हे जे विधान आहेत हे शंकेचे विधान नाहीत. This is not the statements of a depressed person. एक निराश डिप्रेस्ड व्यक्ती त्याचे हे शब्द नाहीत. Because a depressed person is unable to have healthy relationships. कारण एक नैराश्यातून जाणारा व्यक्ती त्याला एक सदृढ असे संबंधातून तो जाऊ शकत नाही. And they are withdrawn from activities. आणि ते त्या गोष्टींपासून स्वतःला विलिप्त करतात. And they are self-centered. आणि ते स्वकेंद्रित होऊन जातात. But that was not the case of Mother Teresa. पण मदर तेरेसा बद्दल तसं नव्हतं. Someone rightly said, कोणीतरी असं म्हणाले, we cannot long for something that is not intimately close to us. आम्ही अशा कोणत्याच गोष्टीची इच्छा बाळगू शकत नाही जी गोष्ट आमच्या खूपच जवळची आहे. We cannot long for something that is not intimately close to us. आम्ही अशा कोणत्याच गोष्टीची इच्छा बाळगू शकत नाही जी खऱ्या अर्थाने खूपच आमच्या जवळची आहे. If you have enjoyed the presence of God, जर तुम्ही परमेश्वराच्या उपस्थितीचा स्वाद घेतला असेल,
When you sense the absence or you feel the absence, it is excruciating. ज्या वेळेस तुम्ही त्याचा अनुभव घेतलाय आणि त्यानंतर तुम्हाला जर त्याचा गैरहजरपणा जाणवत असेल तर ती खूपच अशी वेदनात्मक अशी स्थिती असते. Her last words in the hospital bed, आणि त्या हॉस्पिटलच्या बेडमध्ये तिचे शेवटचे काही शब्द after mustering all her strength, आणि संपूर्ण ताकद तिने एकजूट केल्यानंतर she was able to crawl. मदर तेरेसा कशा प्रकारे तरी उठायचा प्रयत्न करत होती And this is what she crawled, she wrote, आणि अशा प्रकारचं विधान तिने लिहिलं, I want Jesus. मला ख्रिस्त पाहिजे आहे. I want Jesus. मला येशू पाहिजे आहे. You know, many times we assume the holiest people exist in continual divine presence. कित्येक वेळेस आम्हाला असं वाटतं की जे पवित्र लोक असतात ते प्रत्येक वेळेस पावित्र्याच्या वातावरणात असतात. The truth is, सत्यता ही आहे, it is the feeling of the absence of the presence of God that makes them long more and more for Christ. ही जी जाणीव, ज्या वेळेस अशी जाणीव त्यांना होते की परमेश्वर उपस्थितीत नाही, त्या जाणीवेमुळे त्यांना अधिक आणि अधिक इच्छा होते की परमेश्वराच्या उपस्थितीची. Believers have no hell, but they suffer here on earth. जे ख्रिस्ती लोक आहेत अशा प्रकारच्या त्या वेदनात्मक प्रक्रिया या जगात अनुभवतात. Here on earth, ह्या जगामध्ये God is working in us, transforming परमेश्वर- us into His परमेश्वर likeness. आम्हामध्ये कार्य करत आहे, तो आम्हाला परिवर्तित करत आहे त्याच्या प्रतिरूपेमध्ये. May we be able to say like Mary, as she said in Luke 1:38, आणि लूक 1:13 मध्ये मरिया जसं म्हणाली तसं आपणही म्हणूयात, Lord, I am your servant. प्रभू मी तुझी Lord, I am दासी your आहे. servant. May your word be fulfilled in me. प्रभू मी तुझी दासी आहे, तुझी वचन माझ्यामध्ये पूर्ण हो. Shall we pray? आपण प्रार्थना करूयात का? I don't know what you are going through. मला ठाऊक नाही की तुम्ही कशातून जात आहात. Your soul may be going through that desert experience right now. तुमचं हृदय जे आहे, तुमचा जीव जो आहे तो त्या अरण्याच्या अनुभवातून जात असेल. You are praying, but you feel nothing. तुम्ही प्रार्थना करत आहात पण तुम्हाला काहीच अनुभव, You काहीच worship, जाणवत नाही. but you sense nothing. तुम्ही उपासना करत आहात पण तुम्हाला ती जाणीव होत नाही. You open the word of God and God is not speaking. तुम्ही देवाचं वचन वाचायला उघडता पण परमेश्वर तुम्हाशी बोलत नाही. You long for God, but it feels like He is far away. तुम्हाला देवाची उत्कंठा लागली आहे पण तुम्हाला असं वाटतं की तो खूप दूर आहे तुमच्यापासून. My friend, माझ्या मित्रांनो, you are walking in the spiritual highway of where the saints have walked. तुम्ही त्या आत्मिक राजमार्गावरती चालत आहात ज्यातून ते संत देखील गेलेले आहेत. Every faithful believer will walk through it. प्रत्येक विश्वासणारा जो आहे तो त्यातून चालेल. It is then we learn to trust in the character of God and not just our feelings. त्यावेळेस आपण परमेश्वराच्या स्वभावावरती भरोसा ठेवायला लागतो, ना की आमच्या भावनांवरती. It is then we learn that it is then our hearts are impressed by nothing other than our Lord and Master. आणि त्याच वेळेस आमच्या हृदयाची उत्कंठा केवळ परमेश्वरासाठीच होऊ लागते. Heavenly Father, स्वर्गीय पित्या, you have called us to transform us
into your likeness. प्रभू तू आम्हाला पाचारण केलं आहे तुझ्या प्रतिमेमध्ये रूपांतरित होण्यासाठी. To walk in this spiritual journey, we need radical obedience. प्रभू ह्या आत्मिक प्रवासामध्ये चालत असताना आम्हाला त्या कट्टर आज्ञा पालनाची गरज आहे. Help us to rise above the consumer kind of Christianity and to walk in you, to walk with you. प्रभू मदत कर की ते जी ग्राहक ख्रिस्तीपणा आहे त्यापासून आम्ही दूर निघून आम्ही तुझ्या समवेत तुझ्या बरोबर चालण्याचा ध्यास करू. We just don't want to be receivers of the gifts from your hand, but we want to walk with you, Lord. प्रभू केवळ तुझ्यापासून मिळणारे जी देणगी आहे ते फक्त स्वीकार करायचं नाही पित्या, पण आम्हाला तुझ्या हात धरून तुझ्या समवेत चालायचं आहे. We know it's hard and you lead us through it. प्रभू आम्हाला ठाऊक आहे हे कठीण आहे, पण तू आम्हाला चालव त्यातून. Like Mary, we pray yet. मरियप्रमाणे आम्ही प्रार्थना करतो. We are your servants. Let your will be done. आम्ही तुझे दास आहोत, तुझी इच्छा पूर्ण होवो. In Jesus' name we pray. येशूच्या नावात प्रार्थना करतो. Amen. आमेन.